गुलकंद बर्फी करूया का मग? चला तर मग पाहूयात कमीत कमी सामानात घरच्या घरी झटपट बाहेर मिळते तशी बर्फी। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी नारळाचा चव, अर्धी वाटी साखर, 1 वाटी दूध, 2 चमचे गुलकंद, 1 वाटी मिल्क पावडर, वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स, रोज पेटल्स आणि खायचा रंग। एवढ्याच इंग्रेडियंट्समध्ये आपण ही बर्फी करणार आहोत। खायला अतिशय सुंदर लागते आणि करायलाही एकदम सोपी आहे। तर सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी नारळाचा चव, साखर, मिल्क पावडर हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। कोरडे जिन्नस आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आहेत। हे छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये दूध घालून घेणार आहोत आणि मग मिश्रण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत छान। हे आता छान मिक्स झालंय। आता आपण यात 2 चमचे गुलकंद घालणार आहोत। ते मिक्स करून घेणार आहोत। मग यात आपण ऍड करणार आहोत वेलची पावडर। वेलची पावडरचा स्वादही खूप छान लागतो। आणि आता आपण हे सगळं गॅसवरती ठेवणार आहोत। मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हा गॅस ठेवायचा आहे आणि आपण एकसारखं ढवळणार आहोत। कंटिन्युअस आपल्याला हलवायचे, कारण नाहीतर मिश्रण खालती कढईला लागू शकतं। आपल्याला ह्याचा गोळा होईपर्यंत छान हे एकजीव करत राहायचंय। त्याचा हळूहळू असा रंग बदलायला लागतो आणि मिश्रण दाटसर व्हायला लागतं। तुम्ही पाहू शकताय हे दाटसर व्हायला लागलेलं आहे। अजूनही हे दाटसर झाले छान। इथे आपण 2 एकसारख्या भांड्यांमध्ये खालती बटर पेपर आणि साईडनी तूप लावून ठेवलेलं आहे। आता हे छान दाटसर झालेलं आहे। आता आपण याचे 2 भाग करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता गोळा छान तयार होऊन आलेला आहे। तूप सुटल्यासारखं बाजूनी होऊन तो गोळा मध्ये यायला लागतो। आता आपलं हे मिश्रण झालेलं आहे असं समजायचं। आता आपण याचे 2 एकसारखे भाग करणार आहोत। एक भाग आपण एका भांड्यामध्ये बटर पेपर जिथे लावून घेतलाय तिथे आपण घालून घेऊन एकसारखं छान त्याला पसरवून घेणार आहोत। जसं कुठल्याही वडी करताना आपण करतो सेम कृती आपल्याला करायची आहे। बटर पेपर लावल्यामुळे खालती ते चिकटत नाही। आपण हे आता इथे घालून घेणार आहोत। गरम पसरता येत नसेल तर एका वाटीला खालती तूप लावून तुम्ही त्याच्यानेही छान एकसारखं करून घेऊ शकता। आपण आता हे पसरून घेऊया छान। हे असं छान वाटीच्या साह्याने आम्ही पसरून घेतलेलं आहे। आता आपण दुसऱ्या भागामध्ये खायचा रंग घालून घेणार आहोत आणि त्यामुळे एक छान रंग येतो गुलकंदाचा, असा गुलाबीसर छान रंग येतो। आपण त्यामुळे असे 2 भाग करून घेणार आहोत। आता हेही छान मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे याचा। छान मिक्स करूया म्हणजे तो रंग एकसारखा सगळीकडे मिसळेल। आणि आता हे मिश्रण आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये बटर पेपर जिथे लावून घेतलाय त्यामध्ये काढून घेणार आहोत आणि तेही आपण वाटीच्या साह्याने छान पसरून घेणार आहोत। भांड्याला साईडनी आम्ही तूप लावून घेतलंय थोडं, जेणेकरून मिश्रण बाजूने पण चिकटणार नाही। आणि हे सुद्धा आपण एकसारखं पसरवून घेणार आहोत। अशा पद्धतीने वाटीला खाली तूप लावून गरम असतानाच पसरून घ्यायचं। आता आपण दोन्ही मिश्रण छान पसरून घेतलेले आहेत। आता आपण फ्रीजमध्ये 10 मिनिटं सेट करायला ठेवूया।
मिश्रण सेट झालेलं आहे. आता आपण ह्याचं छान प्लेटिंग करूया. तुम्ही पाहू शकताय खूप छान एकसारखे ते सेट झालेले आहेत आणि दोन रंग वेगळे वेगळे खूप छान दिसतात. एका प्लेटमध्ये आता आपण आधी जो पांढरा भाग आहे तो आपण घालून घेणार आहोत. बटर पेपर लावल्यामुळे इथे आपल्याला लगेचच ते निघून येतं आणि घालायला सोपं होतं. तुम्ही पाहू शकता किती इझिली ते छान निघून येत आहे. असं छान सेट झालेलं आहे. आता ह्याच्यावर आपण जो गुलाबी रंगाचा आपण मिश्रण तयार करून घेतलेला आहे तो भाग आपण ह्याच्यावरती घालून घेणार आहोत. आहा, किती छान रंग आलाय तुम्ही पहा. दोन छान एक वेगळे वेगळे कलर्स मस्त दिसून येत आहेत. आता आपल्याला हे ह्याच्यावरती गार्निशिंग करायचंय. गार्निशिंगसाठी आम्ही इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. बदाम, काजू, पिस्ता जे हवे ते तुम्ही घेऊ शकता. बाजूनी आपण छान त्याला गार्निश करून घेणार आहोत विथ ड्रायफ्रुट्स. दिसायला एकदम सुंदर दिसतं आणि खातानाही खूप छान स्वाद येतो. तुम्हाला हवं तसं तुम्ही गार्निश करू शकता, पण हे दिसायला खूप सुंदर दिसतं. हे आपण छान केलेलं आहे. मस्त कलर्स पण किती सुंदर दिसतात. पिस्त्याचा ग्रीन कलर, सगळे रंग फार छान दिसत आहेत. आता आपण हे कट करून घेऊया. हे बर्फी सारखी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. हे खूप घट्टसर पण नसायला पाहिजे, खूप लूज पण नसायला पाहिजे. बर्फी जशी मिळते बाजारात तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ह्याची हवी आहे. तुम्ही पाहू शकता हे सॉफ्ट असं कट होत आहे. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ह्याची हवी आहे. हे छान आपण कट्स करून घेणार आहोत. तुम्हाला हवे तसे तुम्ही कट करू शकता. आम्ही ट्रँग्युलर शेपमध्ये आपण हे कट करणार आहोत. असे छान कट करून घेऊया. किती सुंदर दिसतंय पहा, खूप सुंदर दिसतंय. आता आपण ह्याला रोज पेटल्सच्या सहाय्याने मध्यभागी गार्निश करणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती किती सुंदर दिसतंय हे. आणि तुम्ही नक्की करून पहा, अतिशय सुंदर, अतिशय टेस्टी ही बर्फी लागते. तुम्ही नक्की नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता मध्यभागी आपण रोज पेटल्स घालून घेणार आहोत, ज्याच्याने एक छान त्याला लुक येतो. आहा, खूप सुंदर. आणि ही आपली बर्फी आता छान तयार झाली आहे. आता आपण ही छान प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेचच खायला घेऊया. अशी छान निघून येते ही बर्फी, तुम्ही पाहू शकता. तर ही झाली आपली गुलकंद बर्फी तयार. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि रिपीट. तर लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि रिपीट.